शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही ना काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. यावेळीही सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी जाहीर केलेला आहे. या निर्णयानुसार कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळी मदत तर हंगामी बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळी मदत देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कोणताही मधला दलाल नाही, कोणतीही फसवणूक नाही. सगळे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात येणार आहेत. सरकारने यासाठी जिल्हे आणि तालुक्यांची यादीही जाहीर केलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही. संपूर्ण रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयामध्ये फक्त नुकसान भरपाईच नाही तर पीक विमा, अनुदान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील समाविष्ट आहे. म्हणजे एका शेतकऱ्याच्या खात्यावर वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्र येणार असून यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील निवडलेल्या जिल्हे आणि तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पैसे वाटप सुरू केले जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर भागांमध्येही ही रक्कम जमा केली जाईल. या निर्णयासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून मोठा निधी मंजूर केलेला आहे. यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला वंचित ठेवले जाणार नाही असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. या संदर्भात बोलताना सरकारने असंही स्पष्ट केलं आहे की एकाही शेतकऱ्याला नाराज केलं जाणार नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचवले जातील. ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वप्रथम पैसे जमा होणार आहेत. पैसे वाटप सुरू झाल्यानंतर काही दिवस ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. म्हणजे पहिल्या दिवशी पैसे आले नाहीत तर दुसऱ्या दिवशी येतील, दुसऱ्या दिवशी नाही आले तर पुढच्या दिवशी येतील. सरकारने स्पष्ट केलं आहे की एकदा प्रक्रिया सुरू झाली की सर्वांच्या खात्यावर पैसे नक्कीच जमा होतील. या संपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि आगामी हंगामासाठी पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सरकारने 2 आवश्यक कामं सांगितलेली आहेत. जर ही 2 कामं वेळेत पूर्ण केली नाहीत तर कोणत्याही योजनेचे पैसे खात्यावर जमा होणार नाहीत. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे. सेवा केंद्रावर जाऊन तुमची केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्या. दुसरं काम म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खातं यांची लिंकिंग योग्य आहे की नाही हे तपासणे. जर यामध्ये काही अडचण असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या. कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की या 2 कामांशिवाय पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणतीही दिरंगाई न करता ही कामं लवकरात लवकर पूर्ण करा. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा आहे आणि अनेक कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. पुढील काळात आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे याची सविस्तर माहिती पुढील अपडेटमध्ये दिली जाईल. तोपर्यंत ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणताही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही ना काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. यावेळीही सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी जाहीर केलेला आहे. या निर्णयानुसार कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळी मदत तर हंगामी बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळी मदत देण्यात येणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कोणताही मधला दलाल नाही, कोणतीही फसवणूक नाही. सगळे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात येणार आहेत. सरकारने यासाठी जिल्हे आणि तालुक्यांची यादीही जाहीर केलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही. संपूर्ण रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयामध्ये फक्त नुकसान भरपाईच नाही, तर पीक विमा, अनुदान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील समाविष्ट आहे. म्हणजे एका शेतकऱ्याच्या खात्यावर वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्र येणार असून यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील निवडलेल्या जिल्हे आणि तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पैसे वाटप सुरू केले जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर भागांमध्येही ही रक्कम जमा केली जाईल. या निर्णयासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून मोठा निधी मंजूर केलेला आहे. यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला वंचित ठेवले जाणार नाही, असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. या संदर्भात बोलताना सरकारने असंही स्पष्ट केलं आहे की एकाही शेतकऱ्याला नाराज केलं जाणार नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचवले जातील. ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वप्रथम पैसे जमा होणार आहेत. पैसे वाटप सुरू झाल्यानंतर काही दिवस ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. म्हणजे पहिल्या दिवशी पैसे आले नाहीत तर दुसऱ्या दिवशी येतील, दुसऱ्या दिवशी नाही आले तर पुढच्या दिवशी येतील. सरकारने स्पष्ट केलं आहे की एकदा प्रक्रिया सुरू झाली की सर्वांच्या खात्यावर पैसे नक्कीच जमा होतील. या संपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि आगामी हंगामासाठी पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सरकारने 2 आवश्यक कामं सांगितलेली आहेत. जर ही 2 कामं वेळेत पूर्ण केली नाहीत तर कोणत्याही योजनेचे पैसे खात्यावर जमा होणार नाहीत. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे. सेवा केंद्रावर जाऊन तुमची केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्या. दुसरं काम म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खातं यांची लिंकिंग योग्य आहे की नाही हे तपासणे. जर यामध्ये काही अडचण असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या. कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की या 2 कामांशिवाय पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणतीही दिरंगाई न करता ही कामं लवकरात लवकर पूर्ण करा. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा आहे आणि अनेक कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. पुढील काळात आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार